ग्रामपंचायत पाडेगाव कार्यालय समोर साखळी उपोषणाचा दुसरा दिवसा तोडगा लांबणीवर। ग्रामपंचायत पाडेगाव मालकीचे 4 गाळे तत्कालीन सरपंचांनी चोरी चुपके नात्यागोत्यांच्या बाजारात दिले गेले। त्यामुळे इच्छुक ग्रामस्थांना गाळेपासून वंचित राहिले आहेत। सर्वधर्मवांसाठी निलाव झाले तर लाभ गोरगरिबांना मिळेल। या सर्व सखोल प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी उपोषणधारकांची आहे। बातमीसाठी श्री दिलीप वाघमारे लोणंद, मुख्य संपादक शौकत शेख। पाडेगावमध्ये जे व्यापारी गाड्यांचे जे आमचे उपोषण चालू आहे, साखळी उपोषण करत असताना की जे 21/4/25ला जे प्रोसिडिंग आहे, त्या प्रोसिडिंगमध्ये मासिक मीटिंगमध्ये ज्या अशा गोष्टी घडलेल्या दिसतात की चालू सरपंच उपसरपंच यांनी स्वतःच्या पुतण्याला गाळा देण्यात आला आहे आणि घरात अशा पद्धतीने गाळे देऊन गाळ्याचे फेरनिलाव दावून ॲक्च्युली ते गाळे स्वतःकडेच ठेवून परत घरातच जाऊन दिशाभूल केलेले आहे। अशा पद्धतीने हे माझ्याकडे जे कागद आहेत ते पुरावे तुमच्यासमोर मी मांडत आहे। सुद्धा वेळोवेळी भरण्यात आलेला नाही असं त्यांचं म्हणणं आहे। तर तो टॅक्स सुद्धा त्याच्यावर जो काय व्याजदर असेल तो व्याजदर लावून ग्रामपंचायत पाडेगावला तो भरावा लवकरात लवकर। आणि BDO साहेब, DRDIचे जे काय ऑफिसर्स असतील ते आणि जे काय पाडेगाव ग्रामस्थ आहेत आणि ग्रामसेवक आहेत यांच्या समोर तात्काळ फेरनिलाव व्हावा आणि जे लोक या गाळ्याचा उपभोग घेण्यापासून दूर राहिलेले आहेत अशा लोकांना त्या गाळ्याचा उपभोग घेता यावा, त्यांनाही ते गाळे मिळावेत यासाठी हे उपोषणाला बसलेले आहेत। आणि ह्या काय ज्या त्यांच्या सगळ्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर प्रशासनाने त्याच्यात लक्ष घालून त्या पूर्ण कराव्यात आणि पूर्ण करून या पाडेगावातील जे काही नागरिक आहेत आणि जे काही उपोषणकर्ते आहेत त्यांना न्याय मिळवून द्यायचं काम यांच्यामार्फत लवकरात लवकर व्हायला पाहिजे। मी पण BDO साहेबांना स्वतः कॉल करून आणि कलेक्टर साहेबांना स्वतः कॉल करून जे काही उपोषण चाललेलं आहे त्याची माहिती देणार आहे। त्यांना लवकरात लवकर इथं लक्ष घालून जे काय यांचं उपोषण चाललेलं आहे ते संपवण्यासाठी किंवा ते थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत आणि या उपोषणकर्त्यांना न्याय देण्याचं काम करावं। धन्यवाद। दाजी मी बोलू का? परत निगड्यांना बोलावतो। आर्किटेक्ट गणेश विमल दादा केसकर आज पाडेगाव ग्रामपंचायत समोर जे साखळी उपोषण चालू आहे त्या साखळी उपोषणाला भेट देण्यासाठी आलो होतो। आमचे सहकारी मित्र दादासाहेब दायगुडे, अंकुशराव माने, सोळंकी साहेब आणि ओतारी साहेब गेल्या कालपासून या ग्रामपंचायत कार्यालयासमोर साखळी उपोषणाला बसलेले आहेत। त्यांची भेट घेतली असतावर त्यांच्याकडून माहिती घेतली असता त्यांची मागणी अशी आहे की ग्रामपंचायत पाडेगाव या ग्रामपंचायत पाडेगाव कार्यालयामार्फत 2001 साली 4 गाळे बांधण्यात आले होते आणि तदनंतर DRDI ही जी एक संस्था आहे सातारा ZPची त्यांच्यामार्फत या पुलावर टोल नाक्यावर 8 गाळे बांधण्यात आले होते आणि हे गाळे बांधून आज जवळपास 25 वर्ष झालेली आहेत। परंतु ज्यावेळेस DRDI गाळे बांधते त्याची एक नियमावली असते आणि त्या नियमावलीच्या अंतर्गत किंवा त्या नियमावलीला धरून दर 5 वर्षानं या गाळ्यांची लोकांसमोर आणि DRDIचे जे ऑफिसर असतात किंवा BDO साहेब असतात, ग्रामसेवक असतात आणि त्यावेळेची जी काही लोकनियुक्त बॉडी असते ग्रामपंचायतची यांच्यासमोर आणि गावाच्या समोर याचे निलाव आरक्षणाला धरून करावे लागतात। ते गेल्या 25 वर्षापासून 5 टर्म झाली तसे निलाव झालेले नाहीत आणि जे ग्रामपंचायतचे 4 गाळे आहेत ते 4 गाळेसुद्धा फेरनिलाव न करता गेल्या 25 वर्षापासून त्याच लोकांकडे आहेत आणि म्हणून त्या गाळ्यांचा फेरनिलाव व्हावा आणि गावातल्या सर्व लोकांना त्या गाळ्याचा उपभोग घेता यावा यासाठी हे उपोषणाला बसलेले आहेत। आणि हे उपोषण चालू असताना त्यांची ही सुद्धा मागणी आहे की जे गाळे इथं बांधण्यात आलेले आहेत तर ते